गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्समधला सेकंड हाफ पार्ट जो आहे त्याला आपण आज सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये नवीन एक कन्सेप्ट तुम्हाला आज समजावून घ्यायचा आहे आणि त्याचं नाव आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया हा नवीन कन्सेप्ट समजावून घेण्यासाठी थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल. 9वी 10वी आणि 11वीमध्ये असताना आपण ज्या गोष्टींचा अभ्यास केला लिनियर मोशनमध्ये त्याचा थोडासा आपण या ठिकाणी रिव्हिजन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपण लिनियर मोशनमध्ये आपण बघितलं इनर्शियाचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचा थोडासा अभ्यास बघूया. त्या न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये काय सांगितलं आहे की प्रत्येक पदार्थ ऑब्जेक्ट त्याची टेंडन्सी काय असते की स्वतःची अवस्था बदलायची नाही. मग ती अवस्था जी आहे ती अवस्था स्थिर असेल. आता पहा हा चेंडू तो थांबलेला आहे, स्थिर आहे, तो स्थिरच राहणार, तो त्याची जी अवस्था ती तशीच राहणार. आणि जर समजा तो गतिमान झाला आणि तर तो काय होईल, तो गतीमध्येच राहील. मग ही जी पदार्थाची जी अवस्था आहे की स्वतःची अवस्था न बदलणे, ही जी टेंडन्सी आहे त्यालाच आपण काय म्हटलं आहे, इनर्शिया. आणि मग हा जो इनर्शिया आहे या इनर्शिया आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये बघितला आणि म्हणून आपण त्याला लॉ ऑफ इनर्शिया असं देखील म्हटलं आपण. मग सगळ्या वेगवेगळ्या ज्या वस्तू असतात वेगवेगळ्या वस्तुमानाच्या सगळ्यांचा इनर्शिया सेम असतो का, तर तुम्हाला काय वाटेल, तर सगळ्यांचा इनर्शिया सेम नसतो. का सेम नसतो, कारण प्रत्येकाचं मास वेगवेगळं असतं. कारण प्रत्येकाची टेंडन्सी रेजिस्ट करण्याची वेगवेगळी असते, मास वेगवेगळा असल्यामुळं. पहा आपल्यासमोर आता एक वीट दिसते, छोटी आहे ती वीट, आणि दुसरी एक वीट आहे ती थोडीशी मोठी आहे. कुठल्या वीटला आपण जर पुश केलं तर आपल्याला इझी वाटेल, पुश केलं तर ढकलल्यानंतर कुठली वीट पुढं सरकेल, इझिली सरकेल. तर अर्थातच आपल्याला छोटी जी वीट आहे त्याला आपल्याला सरकवायला सोपं जाईल, कारण त्याचं टेंडन्सी जी आहे रेजिस्ट करण्याची ती कमी आहे आणि मोठ्या विटाची जास्त आहे. मग मोठ्या विटेचं मास जास्त म्हणून त्याचं इनर्शिया जास्त. आणि आपण दोन्हीही विटा जर एकाच फोर्सनी जर आपण सरकवायचा प्रयत्न केला तर मोठी वीट जी आहे ती हळूहळू सरकेल पण छोटी मात्र फास्ट सरकेल. तर थोडक्यात काय झालं की जी अपोज करण्याची जी टेंडन्सी आहे ती आहे इनर्शिया. आणि मासचा काय रोल आहे, मासवरून आपण इनर्शिया मोजतो. इनर्शिया इज मेजर्ड बाय युजिंग मास. यातून काय लक्षात आलं, इन लिनियर मोशन मास मेजर्स इनर्शिया. म्हणजे काय, जर मास जास्त असेल तर इनर्शिया जास्त आणि मास जर कमी असेल तर इनर्शिया कमी. म्हणजे याचा अर्थ नेमका आपण जर समजावून घेतला तर आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे तो लक्षात येण्यासारखा आहे. जर एखाद्या वस्तूचं मास जास्त असेल तर त्या वस्तूची इनर्शिया जास्त. म्हणजे काय, त्या वस्तूची स्वतःची अवस्था न बदलण्याची प्रवृत्ती वाढते. आणि जर मास कमी असेल त्या वस्तूचं, म्हणजे वस्तुमान कमी असेल, तर त्या वस्तूची स्वतःची अवस्था न बदलण्याची प्रवृत्ती कमी असते. हे सगळा जो आपण अभ्यास केला हा लिनियर मोशनमध्ये आहे. लिनियर मोशनमध्ये तुम्हाला इथं आपल्याला मास मेजर्स इनर्शिया असं म्हणावं लागेल. पण रोटेशनल मोशनमध्ये जर आपण विचार केला, रोटेशनल मोशनमध्ये त्या वस्तूची अवस्था न बदलण्याची प्रवृत्ती असणार आहे, म्हणजे इनर्शिया असणार आहे. मग तो इनर्शिया रोटेशनल मोशनमध्ये कशावर अवलंबून आहे, जसं लिनियर मोशनमध्ये मासवर इनर्शिया अवलंबून आहे, तसं रोटेशनल मोशनमध्ये कुठल्या भौतिक राशीवर इनर्शिया अवलंबून आहे, हे या ठिकाणी आपण विचारात घ्यायचं आहे. आणि याचं उत्तर आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे काय, जर त्या वस्तूचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त तर त्या वस्तूचा इनर्शिया जास्त. इनर्शिया म्हणजे स्वतःची अवस्था न बदलण्याची प्रवृत्ती. एखादी वस्तू अशी गोल फिरायला लागली आहे, मग ती गोल फिरत असताना त्या वस्तूचा इनर्शिया असणार आहे, रोटेशनल मोशनमध्ये असणार आहे. तर तो रोटेशनल मोशनमधला इनर्शिया मुवमेंट ऑफ इनर्शियावर अवलंबून आहे. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया जर जास्त, इनर्शिया जास्त आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी, तर इनर्शिया कमी. मग आता मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. मुवमेंट ऑफ इनर्शिया, व्हॉट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता इथं हे समजण्यासाठी एक रिजिड बॉडी इथं मी काढली आहे. हे अशी कुठल्याही शेपमधली एखादी अशी रिजिड बॉडी तुम्ही काढू शकता. ती रिजिड बॉडी काढली आहे आणि त्याच्यामध्ये हा आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे ज्या अक्षाभोवती ती वस्तू
फिरते. आता जसा भोवरा स्वतःभोवती फिरत असतो तशी ही वस्तू स्वतःभोवती फिरायली आहे आणि तो फिरणारा जो ॲक्सिस आहे तो या ठिकाणी असा दाखवला आहे पहा. दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता याच्यामध्ये अनेक वेगवेगळे पार्टिकल्स आहेत. हा फर्स्ट पार्टिकल आहे की ज्याचं मास आहे m1. हा सेकंड पार्टिकल की ज्याचं मास आहे m2. अशा प्रकारे इथं अनेक असे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत. m1, हे m1, हे m2, m3 आणि m4 असं करत करत शेवटचा mn. आणि प्रत्येक पार्टिकलचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते r1, r2, r3, r4 असं करत करत शेवटी rn. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, तर त्यासाठी या ठिकाणी माहिती बघूया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय सिम्बॉल I. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला काही ना काही सिम्बॉल आहे. जसं फोर्सला F आहे, मासला M आहे, प्रेशरला P आहे, ॲक्सेलरेशनला A आहे, तसं मोमेंट ऑफ इनर्शियाला I. आता I इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे पहा, m1 r1 स्क्वेअर. म्हणजे काय, पहिला पार्टिकल जो आहे त्याचा मास m1 आणि त्याचं जे अंतर आहे r1 त्याचा स्क्वेअर. पहिल्या पार्टिकलचं मास m1 आणि त्याचं डिस्टन्स जे आहे r1 त्याचा स्क्वेअर. त्याचप्रमाणे दुसरा पार्टिकल जो आहे त्याचा मास m2 आणि त्याचा मास m2 आणि त्याचं डिस्टन्सचा स्क्वेअर r2 स्क्वेअर. प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्याचा डिस्टन्सचा स्क्वेअर याचा प्रॉडक्ट घेतला आहे आपण. तिसऱ्या पार्टिकलचा मास m3 आणि त्याचा डिस्टन्स आहे r3 त्याचा स्क्वेअर. असं करत 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 शेवटचा पार्टिकल की ज्याचा मास आहे mn आणि त्याचा डिस्टन्स आहे rn त्याचा स्क्वेअर, म्हणजे mn rn स्क्वेअर. असं प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे त्याचा स्क्वेअर यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे आणि असं प्रॉडक्ट घेऊन आपण काय करायचं, सगळ्यांची बेरीज करायची आहे. हे पहा, I इज इक्वल्स टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस 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 करत करत शेवटी mn rn स्क्वेअर. आणि मग हे आपण शॉर्टकटमध्ये कसं लिहिणार, समेशन ऑफ mi ri स्क्वेअर व्हेअर I चेंजेस फ्रॉम 1 to n. परत एकदा बघा हे कसं वाचायचं, समेशन ऑफ mi ri स्क्वेअर व्हेअर I चेंजेस फ्रॉम 1 to n असं हे वाचायचं आहे. आणि हे समेशन म्हणजे बेरीज, ॲडिशन. कशाची ॲडिशन, हा जो m आणि r स्क्वेअर जो आहे, हा प्रॉडक्ट जो आहे m आणि r स्क्वेअर, या प्रॉडक्टची बेरीज. असं प्रत्येक पार्टिकलच्या मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्सच्या प्रॉडक्टची बेरीज, त्याला आपण समेशन असं म्हटलं आहे. मग आता I इज इक्वल्स टू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. हे फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आता या फॉर्म्युल्यावरून आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची जी डेफिनेशन आहे ती आपण करू शकतो. कशी करणार पहा, movement of inertia of a body about a given axis of rotation is defined as. आता हे अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन असं म्हणण्यामागचं कारण आहे, कारण हा जो ॲक्सिस आहे हा ॲक्सिस जर आपण बदलला तर मुवमेंट ऑफ इनर्शियाची किंमत बदलते. म्हणून आपण अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलल्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा बदलतो हे आपण पुढं एका टॉपिकमध्ये बघणार आहोत. तूर्त इथे एवढं लक्षात ठेवा की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज दिस सम म्हणजे हा समेशन, बेरीज, सम ऑफ प्रॉडक्ट म्हणजे काय, गुणाकार. कशाचा, प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल म्हणजे mi, मास ऑफ ईच पार्टिकल ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे हे r स्क्वेअर. r म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स, लंबांतर आहे, त्याचा स्क्वेअर. So once again, movement of inertia of a body about a given axis of rotation is defined as the sum of product of mass of each particle of body and square of its perpendicular distance from axis of rotation. ह्या डेफिनेशनचा सराव करा, अभ्यास करा. हा फॉर्म्युला समोर ठेवायचा आणि ह्या फॉर्म्युलाप्रमाणे जे आपण मॅथमॅटिकली हे फॉर्म्युला जो लिहिला आहे ते वाचायचं आणि ते वाचल्यानंतर आपल्याला ही डेफिनेशन आपोआप तयार होईल. ह्या मुवमेंट ऑफ इनर्शियाचं SI युनिट काय असेल, मासचं SI युनिट किलोग्रॅम आणि r म्हणजे डिस्टन्स त्याचा स्क्वेअर म्हणजे त्याचं मीटर स्क्वेअर, kg मीटर स्क्वेअर हे काय झालं
SI युनिट आणि डायमेन्शन काय येतील, मासचं M1 आणि डिस्टन्स स्क्वेअरचं L2 म्हणजे M1 L2 T0 हे डायमेन्शन असतील. आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी जे आहे त्याचे प्रकार आपण 3 पाहिलेत, एक स्केलर, दुसरा व्हेक्टर आणि तिसरा टेन्सर. आता हे टेन्सर काय आहे, टेन्सर ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे की ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतं, पण दोन्हीही निश्चित नसतं, इनडेफिनेट असतं. त्याची मॅग्निट्यूड निश्चित नसते, डायरेक्शन पण निश्चित नसते. अशा ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे पण ते निश्चित नाही, त्याला आपण टेन्सर म्हणतो. आणि ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही मोमेंट ऑफ इनर्शिया ही फिजिकल क्वांटिटी टेन्सर फिजिकल क्वांटिटी आहे. आणि आपण आता इथं पहा, आपण काय केलं, M1 M2 M3 असं करत करत MN असे पार्टिकल्स घेतलेत आपण. आणि जर समजा ती वस्तू रिजिड बॉडी आहे, रिजिड बॉडी म्हणजे तिथं असे पार्टिकल्स नाही आहेत, समजा आता ही अशी एक रिजिड बॉडी आहे, आता त्याच्यामध्ये मास असा अखंडपणे विस्तृत झालेला आहे. मग अशा रिजिड बॉडी, ही रिजिड बॉडी जर अशी फिरत असेल तर त्याच्यामध्ये असं इथे एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल असं नाही आहे, मास अखंडपणे विस्तृत झाले. आणि अशा केससाठी आपण एक छोटासा एलिमेंट घेतला आहे की ज्याचं मास आहे DM. म्हणजे समजा आता इथे एक मी छोटासा एलिमेंट म्हणजे भाग घेतला की ज्याचं मास आहे DM आणि त्याचं डिस्टन्स आहे R, परपेंडिक्युलर डिस्टन्स त्या DMचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. मग आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे DM आणि R² यांचा प्रॉडक्ट. आता समेशन म्हणजेच काय, इंटिग्रेशन, ॲडिशन. समेशन म्हणजे बेरीज. मग आता इथं रिजिड बॉडी घेतली आहे, अखंडपणे मास पसरलेला आहे, त्यामुळं या ठिकाणी समेशनच्या जागी हे असं इंटिग्रेशन घेतलं आणि आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला, I इंटिग्रेशन ऑफ DM R². थोडक्यात आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय कळलं. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, वन सेकंड त्याची डेफिनेशन पाठ करा. आणि महत्त्वाचा पॉईंट काय आहे इथं लक्षात काय ठेवायचं आपल्याला, की लिनियर मोशनमध्ये मास इनर्शिया मोजतं, तसं रोटेशनल मोशनमध्ये हा जो फॅक्टर आत्ता आपण बघितला तो मोमेंट ऑफ इनर्शिया, तो काय मोजतो, इनर्शिया मोजतो. म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया जर जास्त असेल तर त्याचा इनर्शिया जास्त, आणि हा इनर्शिया जर कमी असेल तर त्याचा इनर्शिया कमी. म्हणजे त्या वस्तूची स्वतःची अवस्था न बदलण्याची प्रवृत्ती कमी. त्यामुळं हा नवीन फिजिकल क्वांटिटी मोमेंट ऑफ इनर्शिया याप्रमाणे आपण आता सुरुवात केली आहे. याचा पुढचा अभ्यास आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि तोपर्यंत तुम्ही या मोमेंट ऑफ इनर्शियाचा थोडासा अभ्यास करा, हे वाचा, अनेक वेळा वाचा, तुम्हाला नक्की समजेल. काय शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.